मध्ये जमीन विक्री करारासाठी मुद्रांक शुल्काचा दर किती आहे? तर मित्रांनो या ठिकाणी 5% इतका दर आहे. पहा लक्षात ठेवा 5%. नोंदणी विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो? तर नोंदणी अधिकारीच असतो. ऑप्शन क्रमांक क आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पहा मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय करार कोर्टात मान्य होईल का? तर मित्रांनो होईल, परंतु या ठिकाणी आपल्याला दंड भरावा लागेल किंवा फाईन भरावा लागेल. महाराष्ट्रामध्ये नोंदणी शुल्काचा दर कशाच्या आधारावर ठरवतात? तर बघा नोंदणीचा प्रकार काय आहे, संपत्तीचं मूल्य काय बघा आणि संपत्तीचं स्थान काय आहे, वरीलपैकी सर्व म्हणजे ह्या सर्वांचा विचार करून या ठिकाणी बघा दर ठरवला जातो. नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा भारतामध्ये कधी अंमलात आला होता? तर 1908 मध्ये आला होता. कधी आला होता? 1908 मध्ये हा कायदा अंमलात आला होता. मुद्रांक शुल्क दारेकर वसुली कधीपासून चालू झाली? तर मित्रांनो 1815 पासूनच चालू झालेली आहे. मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कराराची नोंदणी केली तर पुढं काय होतं? तर डायरेक्ट आपल्याला या ठिकाणी दंड भरावा लागतो. मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. त्याचप्रकारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटी तुम्हाला एक प्रश्नसुद्धा विचारलेला आहे. तर आपल्याला नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी सुद्धा जागा आहेत आणि यासाठी बघा आपण जबरदस्त नोट्स घेऊन आलेले बघा IBPS पॅटर्ननुसार. ह्या नोट्स तुम्हाला फक्त 149 रुपयाला मिळणार आहेत. आपल्याला 149 रुपये हा जो काही नंबर दिसतो आपला 82 75 55 82 83 फोनपे किंवा गुगल पेला तुम्हाला 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि लवकरात लवकर घ्या, कारण की मी नोटची किंमत पुन्हा वाढवणार आहे, कारण की ह्याच नोट बघा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला महागमध्ये विकल्या जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत. पहा फक्त 20 विद्यार्थ्यांसाठीच 149 रुपयाला आहे. जे पटपट घेईन बघा त्यांना याचा लगेच लाभ होईल, किंवा हा QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी नोट्स घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण त्याचप्रकारे सगळं काही मिळणार आहे. पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. IBPS पॅटर्ननुसार ऑफर ही मर्यादित काळासाठी असणार आहेत आणि ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जातील. या नंबरला 149 रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि त्वरित आपल्याला ह्या नोट्स लगेच मिळून जातील. बघा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत, लवकरात लवकर घ्यायचे आहेत. बघा टायमाला आपण आता तुम्ही पेपर चालू होतील, नंतर पेपर झाल्यानंतर तुम्ही म्हणता आधी घेतले असते परवडलं असतं, कारण की ज्यावेळेस पेपर चालू होतो त्यावेळेस घेऊन उपयोग नाही. ज्यावेळेस आता शांततेचं काळ आहे, आता आपल्याला या ठिकाणी घाम गाळायचा आहे, आता मेहनत करायची आणि आता जर नोट्स वाचल्या चांगल्या प्रकारे, कारण की पेपरमध्ये काय येतं हे सगळं या ठिकाणी अनालिसिस करून आपण ह्या नोट्स बनवल्या आहेत. पहा अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी नोट्स असणार आहेत. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न भेटणार आहेत, चालू घडामोडी भेटणार आहे, मराठी व्याकरण सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत, त्यामुळे लगेच आपल्याला घ्यायचे आहेत. काय करायचं बघा, हा जो काही नंबर आहे किंवा हा QR कोड आहे याला तुम्हाला स्कॅन करून 149 पाठवायचे आहेत आणि याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि लगेच नोट्स मिळून जातील. सापडलेलं जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये येतं? तर मित्रांनो हे संगमनेर तालुक्यामध्ये आपल्याला प्राचीन संस्कृतीचे जे काही अवशेष सापडले होते जोर्वे, हे आपल्याला संगमनेरमध्ये पाहायला भेटतं. सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? तर निसर्गाची पूजा करायची आणि यज्ञ करायची. पहा पानिपतचे तिसरे युद्ध टिंबटिंब वर्षी झाले. तर पानिपतचं तिसरं युद्ध 1761 मध्ये झालं होतं. कधी? 1761 मध्ये झालं होतं. यावर बघा 100% आपल्याला प्रश्न पाहायला मिळत असतो. पुढचा प्रश्न बघा, सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? तर सुरुवातीला पहा निसर्गाची पूजा आणि यज्ञ झालेलं आहे. पहा जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणायचे? तर जैनांच्या पवित्र ग्रंथाला म्हणायचे बघा अगमसूत्र. लक्षात ठेवा मित्रांनो, काय म्हणायचे? अगमसूत्र. गुप्त युगामध्ये वराह मिराहाने बृहत्संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला, तर तो कोणत्या विषयाचा ग्रंथ होता? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 खगोलशास्त्रज्ञ. लक्षात ठेवायचं आहे पहा खगोलशास्त्रज्ञ. अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? तर अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? जातक दर्शवते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 जातक. पुढचा प्रश्न आहे बघा, अदैवत तत्वज्ञान कोणी लिहिलं? तर अदैवत जे काही तत्वज्ञान आहे मित्रांनो हे शंकराचार्य यांनी लिहिले. पहा लक्षात ठेवायचं आहे शंकराचार्य. कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अर्थवेदामध्ये. बघा या ठिकाणी औषधी जी काही वनस्पती आहेत त्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. अर्थवेदामध्ये आयुर्वेद शास्त्राचं सर्वाधिक वर्णन या ठिकाणी पाहायला भेटतं. हडप्पा संस्कृतीमध्ये महान स्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडलेलं आहे? तर मित्रांनो हे मोहनजोदडो या ठिकाणी आपल्याला हे पाहायला भेटतं. हडप्पा संस्कृतीमध्ये महान स्नानगृह. पुढचा प्रश्न बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापन केलेला आहे?
तर हा यादव घराण्याने या ठिकाणी स्थापन केलेला आहे. लक्षात ठेवायचे पहा, यादव घराणे. समजलं. पुढचा प्रश्न आहे बघा, कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीमध्ये झाली? तर राष्ट्रकूट, ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रकूट. लक्षात ठेवायचं बघा, कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट घराण्यामध्ये झालेली आहे. पुढीलपैकी कोणता गुप्त राजाने महेंद्र दित्ती ही पदवी घेतली होती? तर कोणता राजा आहे मित्रांनो? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक 3 कुमारगुप्त पहिला. पुढचा प्रश्न पहा, गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणतं आहे? तर गौतम बुद्ध यांचं जन्मस्थळ आहे बघा लुंबिनी. ऑप्शन क्रमांक 1 लुंबिनी हे आहे. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली होती? तर महाबलीपुरमची स्थापना केली होती पल्लव या ठिकाणी बघा, पल्लवने. नेक्स्ट आहे पहा, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? तर बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय ही गौतम बुद्ध यांची शिकवण आहे. नेक्स्ट आहे, दक्षिणेमधील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? तर हम्पी ही होती पहा, ऑप्शन क्रमांक 3 हम्पी. दक्षिणमधील विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी होती. खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? मित्रांनो लक्षात ठेवा, त्रिपिटक हा काय पहा बौद्धांचा धर्मग्रंथ आहे. नेक्स्ट आहे पहा, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झाली? तर सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये हडप्पा संस्कृती या ठिकाणी काय झालेली आहे? विकसित झालेली आहे. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान जैन तीर्थक्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे? तर हे मित्रांनो कचनेर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कचनेर या ठिकाणी आहे. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर मित्रांनो सामवेद, ऑप्शन क्रमांक 2 सामवेदामध्ये काय बघा संगीताचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. नेक्स्ट बघा, गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत होते? तर पाली भाषा होती मित्रांनो. कोणती होती? पाली भाषा. रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली होती? त्याचं करेक्ट आन्सर आहे तुलसीदास, ऑप्शन क्रमांक 2 तुलसीदास. पुढचा प्रश्न आहे पहा, महाभारतामधील धृतराष्ट्र राजाच्या पत्नीचं नाव काय होतं? तर गांधारी हे नाव होतं, ऑप्शन क्रमांक 3 गांधारी. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? तर बहमनी राज्याची स्थापना हसन गंगूने केलेली पहा, ऑप्शन क्रमांक 1 हसन गंगू. नेक्स्ट आहे पहा, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? तर पानिपतचे पहिले युद्ध बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाले पहा, बाबर आणि इब्राहिम लोधी. इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा या ठिकाणी कोणी हलवली? तर मित्रांनो सिकंदर लोधीने या ठिकाणी ही हलवली होती. कोणी? सिकंदर लोधीने. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे? तर कुतुब मिनारची उंची मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 73 मीटर इतकी पहा. किती आहे? 73 मीटर. पुढचा प्रश्न आहे पहा, दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झालं? तर मित्रांनो दुसरं इंग्रज मराठा युद्ध ही आसई या ठिकाणी झालं. मग मित्रांनो कुठं? आसई या ठिकाणी. पानिपतचं तिसरं युद्ध या ठिकाणी विचारलं आहे. तर तिसरं युद्ध बघा लक्षात ठेवा 1761 मध्ये तिसरं युद्ध झालेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा वरीलपैकी सर्व बघा, नायिका भेद, 7 शतक, बुधभूषण यापैकी सर्व पहा. छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण, त्याच्यानंतर नखाशिक, नायिका भेद, 7 शतक हे 4 ग्रंथ रचलेले पहा. 6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता? मित्रांनो रायगडावरती या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे पहा. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या 13व्या दिवशी म्हणजे त्रयोदशीला झाला होता. वाराणसीच्या विश्वेश्वर किंवा गागा भट्ट यांनी शास्त्रानुसार हा सोहळा आयोजित केला होता. आणि 6 जूनला शिवसाम्राज्य दिन सुद्धा साजरा केला जातो. कधी? 6 जूनला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कधी झाला होता? तारीख विचारली मित्रांनो. त्याचं करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 6 जून 1674 ही तारीख आहे पहा, यावेळेस झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 सदस्य परिषदेमध्ये अष्टप्रधान कोणाकडे अर्थमंत्री होतं? तर अर्थमंत्री कोण होते? अमात्य. याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 अमात्य. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधानांना काय म्हणायचे? तर शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये
पंतप्रधानांना पेशवा असं म्हणायचे मित्रांनो. काय म्हणायचे? पेशवा असं म्हणायचे. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवस्वराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश नव्हता? तर पंढरपूर. ऑप्शन क्रमांक 3 पंढरपूरचा या ठिकाणी समावेश नव्हता. पहा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर खालीलपैकी कोणत्या साली स्वारी केली होती? तो ऑप्शन क्रमांक 4 1664 आणि 1670 यावेळेस स्वारी केली होती. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणते वकील उपस्थित होता? तर बघा, हेनरी ऑक्सिडेन. लक्षात ठेवायचे, हेनरी ऑक्सिडेन हा वकील उपस्थित होता. पहा खालीलपैकी काय प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला होता? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तोरणा. लक्षात ठेवा मित्रांनो, तोरणा जो काही किल्ला आहे बघा, सर्वात प्रथम शिवाजी महाराजांनी जिंकला होता. नेक्स्ट आहे पहा, बुधभूषण. काय प्रश्न आहे पहा, बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर आपल्याला माहिती आहे बघा, बुधभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला आहे. कुणी? छत्रपती संभाजी महाराजांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, बुधभूषण. पहा आणि हा संस्कृत भाषेमध्ये 2 खंडामध्ये लिहिलेला आहे. कोणत्या भाषेत? संस्कृत भाषेमध्ये. मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकावला, अटक नावाचं ठिकाण सध्या कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर पहा ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी पहा पाकिस्तानमध्ये. मित्रांनो लक्षात ठेवा, ते पाकिस्तानमध्ये ठिकाण आहे. ब्रिटिशांनी काय प्रश्न आहे पहा, ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा डिस नावाचा खंदक कोणत्या शहरामध्ये खोदला होता? तर कोलकात्यामध्ये मित्रांनो हा खोदला होता. लक्षात ठेवायचं आहे, कोलकात्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे पहा, मगरीने पाय धरलेल्या राजेंद्रसारखी माझी स्थिती झाली आहे. मी आता मोठ्या संकटात आहे. आता माझी लाज राखणारा तूच आहेस, असं पत्र लिहून कोणत्या राज्यकर्त्यांनी पहिल्या बाजीरावाची मदत मागितली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्रसाल बुंदेला यांनी या ठिकाणी मदत मागितली होती. पहा तिसऱ्या पानिपत युद्धामध्ये मराठ्यांचं कोणी नेतृत्व केलं होतं? तर मित्रांनो सदाशिवराव पेशवे हे याचं बरोबर उत्तर आहे. पहा खालीलपैकी कोण पेशवा नव्हता? तर सदाशिव भाऊ. लक्षात ठेवा बघा, सदाशिवराव भाऊ नव्हता. नेक्स्ट पहा, मराठी व अफगाणिस्तान बादशाह अहमद शाह अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बोराडी घाट येथे झालेल्या लढाईच्या दरम्यान बचेंगे तो और भी लढेंगे असं उद्गार कोणी केले होते? ते हे उद्गार होते मित्रांनो दत्ताजी शिंदे यांचे. लक्षात ठेवा, बचेंगे ते और भी लढेंगे असे उद्गार दत्ताजी शिंदे यांचे होते. 1802 मध्ये पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तर कोणासोबत केलेला आहे? दुसरा बाजीराव. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 दुसरा बाजीराव याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट पहा, खालीलपैकी काय प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी शेवटी मराठा पेशव्याला त्याच्या पदावरून हटवलं आणि त्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवलं? मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 हेस्टिंग्स. लक्षात ठेवा, हेस्टिंग्स याचं करेक्ट आन्सर आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर वडुबुद्रुक या ठिकाणी मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांचं काय पहा समाधीस्थळ आपल्याला पाहायला भेटतं. 3 प्रसिद्ध लढाईमुळे गाजलेलं पानिपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे हरियाणामध्ये. मित्रांनो हे आपल्याला पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 1657 मध्ये बघा जन्म झाला होता. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? तर अफजल खानाचा वध हा प्रतापगड या ठिकाणी केला. पहा प्रतापगडच्या पायथ्याशी. बरोबर, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध प्रतापगड सातारा या ठिकाणी केला आणि त्या ठिकाणी कबरसुद्धा बांधली. आणि सिंहगड मित्रांनो, सिंहगड या ठिकाणी काय इथं तानाजींनी गड जिंकला पण देह ठेवला, म्हणूनच म्हणतात गड आला पण सिंह गेला. पुढचा प्रश्न आहे पहा, बरोबर या ठिकाणी गड जिंकताना बघा या ठिकाणी देह ठेवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे रायगड याचं बरोबर उत्तर आहे. पहा लक्षात ठेवा, रायगड. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधील सुमंत खालीलपैकी कोण होते? त्याचं करेक्ट आन्सर बघा रामचंद्र त्र्यंबक डबीर हे होते. पहा लक्षात ठेवा, रामचंद्र त्र्यंबक डबीर.
नेक्स्ट आहे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला आहे? तर मित्रांनो सिंधुदुर्ग हा जो काही किल्ला आहे पहा, हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी या ठिकाणी बांधलेला आहे? तर सिंधुदुर्ग बघा, हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग. नेक्स्ट आहे पहा, शिवाजी महाराजांचा आजोळ कोणत्या ठिकाणी? तर बघा बुलढाणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे पहा, शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधला गेला आहे? तर मित्रांनो शनिवार वाडा हा बाजीराव पेशवे, लक्षात ठेवायचं आहे, शनिवार वाडा बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये बांधला गेलेला आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. ऑप्शन क्रमांक 1 शिवनेरी. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा कोणत्या वर्षी झाला? तर मित्रांनो 1674 शिवाजी महाराजांचा या ठिकाणी राज्याभिषेक झालेला आहे. नेक्स्ट आहे पहा, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला? तर बुधभूषण. ऑप्शन क्रमांक 1 बुधभूषण हा जो काही ग्रंथ आहे पहा, हा लिहिलेला आहे. कोणत्या लढाईने इंग्रज सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर मित्रांनो कोणती लढाई आहे ती? प्लासीची लढाई. ऑप्शन क्रमांक 3 प्लासी. बरोबर, प्लासीची लढाई 23 जून 1757 झाली. प्लासी येथे सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये लढाई झाली. यामध्ये सिराजचा पराभव झाला. प्लासीच्या लढाईने भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पायासुद्धा रोवला गेला होता. नेक्स्ट पहा, इसवी सन 1757ची प्लासीची लढाई, 1760च्या वादिवांची लढाई आणि 1764ची बक्सरची लढाई या तिन्ही लढाया इंग्रजांनी जिंकल्या. त्यावेळेस बंगालचा गव्हर्नर कोण होता? त्यावेळेस बंगालचा गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह. ऑप्शन क्रमांक 2 कोण होता पहा? रॉबर्ट क्लाइव्ह हा होता. प्लासीच्या लढाईमध्ये कोणाकोणामध्ये झाली पहा? तर मित्रांनो प्लासीची लढाई ही सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये झाली होती. नेक्स्ट बघा, ब्रिटिशांनी भारतामध्ये टिंबटिंब या युद्धामध्ये राजकीय मुहूर्तमेढ रोवली. तर ब्रिटिशांनी भारतामध्ये कोणत्या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली? तर प्लासीचं या ठिकाणी उत्तर बरोबर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा, भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई आणि बक्सरची लढाई या लढाया अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 1757 आणि 1761 हे आपलं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. समजलं? मुंबई बेटे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स काय झालेला आहे पहा, मुंबई बेटे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला बघा या ठिकाणी त्याच्या विवाहाप्रसंगी पोर्तुगीजांनी काय केलं होतं? आंदण दिलं होतं. बरोबर, ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी बरोबर आहे. पुढचे प्रश्न आहे बघा या ठिकाणी, बक्सरची लढाई कधी झाली? तर मित्रांनो बक्सरची जी काही लढाई आहे ही ऑप्शन क्रमांक 3 22 ऑक्टोबर 1764 झाली. कधी झाली? 22 ऑक्टोबर 1764. मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळालं होतं? तर मुंबई ब्रिटिशांना पोर्तुगीजाकडून या ठिकाणी आंदण मिळालं होतं. लक्षात ठेवायचं आपल्याला, पोर्तुगीज. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे झाली? तर ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी सुरत या ठिकाणी झाली मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 सुरत या ठिकाणी. समजलं? कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणता कायदा आहे हा? 1813चा सनदी कायदा. लक्षात ठेवा 1813चा सनदी कायदा आहे या ठिकाणी. समजलं? पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्याबद्दल पहिले प्लासीची युद्ध कधी झाली? तर 23 जून 1757 झाली मित्रांनो. कधी? 23 जून 1757. समजलं? नेक्स्ट पहा, प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली? तर प्लासीची लढाई मित्रांनो 1757 झाली. कधी झाली? 1757. कोणत्या महसुली पद्धतीत शेतकरी आणि जमीन मालक बनले? यातील आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा आहे. तर रयतवारी. लक्षात ठेवा मित्रांनो, रयतवारी पद्धतीमुळे महसुली पद्धतीत शेतकरी बघा जमीन मालक बनले होते. वास्को द गामा यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याकडून व्यापारी सवलती मिळाल्या? तर झामोरीन. लक्षात ठेवा मित्रांनो, झामोरीन. वास्को द गामा यांनी कोणत्या राज्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या? तर झामोरीन आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे.
अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो कोलंबसने याचं उत्तर बरोबर आहे. पहा कोणी लावला? कोलंबसने लावला. क्रांतिकारकाने 12 मे 1857 रोजी टिंबटिंब यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलं. तर आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नक्की टाईप करा. या संदर्भामध्ये PDF पाहिजे असेल तर 149 रुपयाला बघा तुम्हाला सगळ्या या ठिकाणी PDF उपलब्ध आहे. बघा अतिशय महत्त्वाचे PDF आपण या ठिकाणी बनवलेले आहेत. याचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा.